नमस्कार. आज आपण कार्बॉक्झिलिक ॲसिड्स बनवण्याच्या काही खास पद्धतींबद्दल बोलणार आहोत. म्हणजे रसायनशास्त्रज्ञ हे नेमकं कसं करतात याची एक प्रकारची रणनीतीच पाहूया. हा प्रश्न खूप मोठा वाटतो नाही का? पण खरं तर याच प्रश्नाच्या मुळाशी आजचा आपला विषय आहे. कारण जीवनासाठी आणि उद्योगांसाठी जे अत्यंत आवश्यक रेणू आहेत ते तयार कसे करायचे हे समजून घेणं खूप खूप महत्त्वाचे आहे. तर हे कार्बोक्झिलिक ॲसिड्स म्हणजे काय? हे ना रसायनशास्त्रातले अगदी मूलभूत घटक आहेत. म्हणजे आपल्या घरातल्या व्हिनेगरपासून ते ॲस्पिरिनसारख्या औषधांपर्यंत. आणि एवढंच काय, नायलॉनसारख्या पॉलिमरमध्येही हेच असतात. ते अक्षरशः सगळीकडे आहेत. आणि म्हणूनच त्यांना बनवण्याच्या पक्क्या विश्वसनीय पद्धती माहीत असणं गरजेचं आहे. चला तर मग आपल्या पहिल्या मोठ्या रणनीतीकडे वळूया. ही पद्धत आहे पाण्याने रेणू तोडण्याची, म्हणजे हायड्रोलिसिस. इथे आपण अक्षरशः पाण्याचा वापर करून सुरुवातीच्या रेणूंना तोडतो आणि आपल्याला हवं असलेलं ॲसिड मिळवतो. तर मग हे हायड्रोलिसिस नेमकं आहे तरी काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही एक अशी प्रक्रिया आहे जिथे आपण पाणी वापरून एका रेणूला तोडतो आणि त्यातून दुसरा रेणू तयार करतो. ही एक प्रचंड शक्तिशाली आणि तितकीच मूलभूत रासायनिक क्रिया आहे बरं का. आता नायट्राइल्सपासून ॲसिड बनवायचं असेल तर ही प्रक्रिया काही सरळ सोपी नाहीये. ती 2 टप्प्यांत होते. म्हणजे बघा, आधी नायट्राइलचं रूपांतर एका मधल्या घटकात म्हणजे अमाइडमध्ये होतं आणि मग त्या अमाइडचं हायड्रॉलिसिस होऊन आपल्याला आपलं अंतिम उत्पादन कार्बोक्झिलिक ॲसिड मिळतं. पण नायट्राइल्सच्या तुलनेत असाइल क्लोराइड्स आणि एनहायड्राइड्स वापरणं म्हणजे एकदम शॉर्टकट आहे. हे रेणू इतके क्रियाशील असतात की ते पाण्यासोबत थेट म्हणजे डायरेक्ट अभिक्रिया करतात आणि आपल्याला कार्बोक्झिलिक ॲसिड मिळवून देतात. एकदम सोपं आणि सरळ, काहीच किचकट नाही. आता एस्टर्सच्या बाबतीत तर आपल्याकडे 2 पर्याय आहेत. एक तर ॲसिड वापरा किंवा अल्कली. आणि अल्कली वापरण्याच्या प्रक्रियेला एक खास नाव आहे, सॅपोनिफिकेशन. आता हे नाव का? कारण याच प्रक्रियेने साबण बनवला जातो. किती इंटरेस्टिंग आहे हे. या पद्धतीत आधी एक क्षार म्हणजे साबणासारखा पदार्थ तयार होतो आणि मग त्या क्षारापासून ॲसिड वेगळं केलं जातं. चला आता आपल्या दुसऱ्या मोठ्या रणनीतीकडे जाऊया. ही आहे ऑक्सिडेशनची पद्धत, म्हणजेच ऑक्सिजनची ताकद वापरण्याची पद्धत. इथे आपण काही शक्तिशाली ऑक्सिडायझिंग एजंट्स वापरून हायड्रोकार्बन्सचं रूपांतर थेट कार्बॉक्सिलिक ॲसिडमध्ये करणार आहोत. आणि खरं सांगायचं तर अल्किल बेन्झिनचं ऑक्सिडेशन करण्याची ही पद्धत खरंच खूप खास आहे. ती इतकी शक्तिशाली आहे की तिचे परिणाम बघून कोणी थक्क होईल. पुढे बघूयाच आपण. आणि हेच आहे या पद्धतीचं सर्वात आश्चर्यकारक वैशिष्ट्य. कल्पना करा, बेन्झिन रिंगला जोडलेली कार्बनची साखळी कितीही लांब असो, 2 कार्बन, 5 कार्बन, 10 कार्बन, काहीही फरक पडत नाही. हे शक्तिशाली ऑक्सिडायझिंग एजंट्स ती पूर्ण साखळी कापून काढतात आणि तिच्या जागी फक्त एक कार्बॉक्सिल ग्रुप जोडतात. किती जबरदस्त आहे हे. पण थांबा, इथे एक मेघ आहे. ही इतकी शक्तिशाली पद्धत असूनही ती तृतीयक किंवा टर्शरी अल्किल ग्रुप्सवर मात्र काम करत नाही. म्हणजे ज्या कार्बनला आधीच 3 दुसरे कार्बन जोडलेले आहेत तिथे ही पद्धत फेल होते. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की रसायनशास्त्रात प्रत्येक शक्तिशाली साधनाची एक मर्यादा असतेच. फक्त अल्किल बेन्झिनचंच नाही तर आपण अल्किनचंही ऑक्सिडेशन करू शकतो. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे सायक्लोहेक्झिनचं ॲडिपिक ॲसिडमध्ये होणारं रूपांतर. आणि हे ॲडिपिक ॲसिड खूप महत्त्वाचं आहे कारण त्यापासूनच नायलॉन 6,6 सारखे पॉलिमर बनवले जातात. आता वळूया आपल्या तिसऱ्या आणि शेवटच्या रणनीतीकडे. ही आहे ग्रिग्नार्ड बिल्डर पद्धत. याला बिल्डर का म्हणायचं? कारण ही पद्धत फक्त रेणूचं रूपांतर करत नाही तर ती रेणू तयार करते, त्याला अक्षरशः वाढवते, एक नवीन दुवा जोडते. आणि या पद्धतीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय आहे माहितीये? ते म्हणजे ही पद्धत रेणूच्या कार्बन साखळीत बरोबर एका कार्बनची भर घालते, +1 कार्बन. हाच या पद्धतीचा सर्वात मोठा आणि मोक्याचा फायदा आहे. मग हे काम करतं कसं? तर बघा, आपण ग्रिग्नार्ड अभिकर्मक घेतो आणि त्याची अभिक्रिया करतो थेट घन कार्बन डायऑक्साईड सोबत, म्हणजेच आपल्या ड्राय आईस सोबत. यामुळे तो नवा कार्बन अणू जोडला जातो आणि त्यानंतर फक्त साध्या हायड्रोलिसिसने आपल्याला आपलं अंतिम उत्पादन मिळतं ज्यात मूळ रेणूपेक्षा 1 कार्बन जास्त असतो. खरंच हे वर्णन या प्रक्रियेला अगदी तंतोतंत लागू पडतं. ही पद्धत म्हणजे जसं काही आपण एखाद्या झाडावर नवीन फांदीचा कलम करतो ना, अगदी तसंच रेणूवर एक नवीन कार्बनचा ग्रोथ पॉइंट जोडण्यासारखं आहे. ही कल्पनाच किती सुंदर आहे. तर आपण आत्तापर्यंत 3 वेगवेगळ्या रणनीती पाहिल्या. आता वेळ आली आहे या सगळ्याचा आढावा घेण्याची. पाहूया की एका रसायनशास्त्रज्ञाच्या या प्लेबुकमध्ये नेमके कोणते पर्याय आहेत.
चला तर मग या तक्त्यावरून पटकन सगळं आठवून घेऊया. पहिली पद्धत आहे हायड्रोलिसिस, जी पाणी वापरून सुरुवातीच्या रेणूचं विघटन करते. दुसरी आहे ऑक्सिडेशन, जी शक्तिशाली एजंट्स वापरून हायड्रोकार्बन साखळीचं रूपांतर करते. आणि तिसरी आहे ग्रिग्नार्ड पद्धत, जी कार्बन साखळीची लांबी बरोबर एका कार्बनने वाढवते. प्रत्येक पद्धतीचं आपलं एक वेगळं वैशिष्ट्य आणि वेगळा उपयोग आहे. मग प्रश्न उरतो की यातला सर्वोत्तम मार्ग कोणता? आणि याचं उत्तर इतकं सोपं नाही, कारण सर्वोत्तम मार्ग हा परिस्थितीवर अवलंबून असतो. आपल्याकडे सुरुवातीला काय आहे आणि आपल्याला शेवटी काय मिळवायचं आहे यावर सगळं काही ठरतं. योग्य वेळी योग्य कामासाठी योग्य साधन निवडणं हीच तर आधुनिक रसायनशास्त्रज्ञाची खरी कला आहे, नाही का?